प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जे देहासकट वैकुंठाला गेले असे असणारे श्री संत तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पाठातील सोप्या प्रकरणातील आज अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल तर महाराज या अभंगातून काय सांगतात? आपुली हिता जो असे जागता, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे त्याचे मायबाप धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. जे जे कन्यापुत्र सात्विक आहेत याचे मायबाप धन्य आहेत. आणि ही सेवा तुकाराम महाराजांना घडो, त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय देणे म्हणजे की मार्तंड वारकरी शिक्षण संस्था आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व तुकाराम महाराज गाथा पारायण हे गेले 3 वर्ष हा आनंद सोहळा राबत आहे. आणि हे 4थे वर्ष. या 4थ्या वर्षातील 3ऱ्या रूपीची माझ्यासारख्या अल्पज्ञानिक बालकाकडे कीर्तन रूपी सेवा दिल्याबद्दल मी माझे गुरुवर्य मनोज महाराज मोरे आणि दुसरे गुरुवर्य गणेश महाराज डोंगरगावे आणि आई वडिलांचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तर महाराज या अभंगातून 3 वर्ग पाडतात. किती बोला? तर एक झोपलेला, एक जागणारा आणि एक जागवणारा 3 पाडतात. ज्ञानोबा म्हणतात तो किती गाढ झोपलाय. पण झोप नावाची चीज अशी आहे जोपर्यंत आपल्याला आत्मस्मृती होत नाही आणि आपल्या मनातले सर्व विचार बंद नाही होत तोपर्यंत आपल्याला गाढ झोप लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज जगात परत 3 वर्ग पाडतात. 3. एक जागृती, एक स्वप्नी आणि एक सुषुप्ती. किती? 3. जागृती जे जागणारे आहेत ते संत आहेत. स्वप्नी जे झोपलेले आहेत ते तुम्ही आम्ही आहेत. आणि सुषुप्ती जे जागवणारे आहेत तेही संत आहेत. जागृती संत नेहमी आधी देवाला जागे करतात. तर पहा कसे तुम्ही काकडा वाचता का? तर काकड्यात प्रमाणे उठा पांडुरंगा प्रभात समयोपातन. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. हरी उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. हा वैष्णवांचा मेळा गरुड परिदातला. हे वैष्णवाचा मेळा गरुड परिदातला. वैष्णवांचा मेळा गरुड परिदातला. वैष्णवाचा मेळा गरुड परिदातला. वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून महाद्वारापर्यंत, वळवंटापासून वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. उठा पांडुरंग प्रभात समयोपातला. उठा प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा परिदाठला. वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा गरुड परिदातला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातळा. वैष्णवांचा मेळा गरुड पारे दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. तुकाराम महाराज म्हणतात उठा पांडुरंगा प्रभात समयो पातळा. वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. संत पुढे आता संतांना जागे करतात. आता तुम्ही म्हणताल संत संतांना जागे कसे करतात? तर महाराजाकडे नसेल पुरावा तर त्याला खड्डा खांदून
पुरावं होईल. उठा साधू संत साधा आपुले गीत जाईल हा नरदेह मग त्याच्या भगवंत उठा पादुरंता फुले हित जाईल मग कैसा भगवंत. हे उठा साधू संत साधा आपुले गीत साधा आपुल्याले गीत साधा आपुल्याले गीत उठा साधू संत आपुले हित जाईल हा देह मग कैसा भगवंत. भगवंत उठा साधू संत जागा आपुले इथं जाईल हा नरदेह मज कैसा भगवंत. आता पुढे संत तुम्हा आम्हाला जागे करतात. उठा जागे हरी आता जागी वारे आता स्मरण करा पंढरीनाथा करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा भावी चरणी देवा माता. सुख व्यथा जन्माच्या सुखवा व्यथा जन्माच्या दादा पुत्र जन बंधु सोयरे पिशुन अनदारा पूर्ण सोय रे पिहे सोना. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा मग विचरली ठेवा माता सुख वावेता जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या. आता जागा रे भाईन जागा आता जागा रे भाईन जागा आता जागा रे भाईन जागा चोरो निघाले अडवणी भागा जागा हे आता जागा रे भाईन जागा 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 जागा रे भाईन जागा आता जागा रे भाईन जागा आता जागा रे भाईन जागा आता जागा रे भाईन उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे ठेवा चरणी माता. विठ्ठल विठ्ठल तरी तुम्ही आम्ही काही उठत नाही तर संत पुढे जोगीचं रूप घेतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जागता देव राका काही भाव जगजोगी हा जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जग जोगी जाग जाग बोलती जय हो जग जोगी जागे जागलती. जगजोगी जगजोगी जागा जागा बोलती. आता
तिथं टिटवीचं रूप घेतात. टिटवी यमाची टिटवी यमाची तरारीनं डाव्या पायी खडा घेऊन मार्ग भ्रमणगती विठ्ठल विठ्ठल तर ती टिटवी काय करते, डाव्या पायात खडा घेते आणि ज्याचं घड्यानं भरलंय त्या घडावर जाते आणि हाय की नाही खडा टाकते. विठ्ठल विठ्ठल तर काय होतं, एकदा एक आजीबाई घरी जात असती आणि तिच्या डोक्यावर काय होतं, सरपान. मग ती घरी जात असताना तिच्या डोक्यावरचं सरपान खाली पडतं. तर ती धावा करते, यमा धाव यमा धाव. मग यम तिथं येतो आणि म्हणतो, आजीबाई मी तुला एवढ्या लवकर नेणार नाही. तर आजी म्हणते, आरं मूड द्या, तुला त्यासाठी नाही बोलवलंय, हे सरपान उचलन घरीपर्यंत नेऊन दे. विठ्ठल विठ्ठल तर यम काय असं बोलतो का, नाही. तर याकाने तर काय केलं, एक दिवशी यम त्याला घरी वर न्यायला येतो. तर तो बोलतो, एवढी पण काय घाई, जरा थांबा, पाहुणचार करून जावा. तर यम बोलतो, आजपर्यंत एवढ्या माणसांना नेलं तरी माझा कोणी पाहुणचार नाही केला आणि हा माणूस माझा पाहुणचार करतोय. तेवढ्यात आतून आवाज आला, काही चहा कॉफी. तर यम म्हणतो कॉफी. मग तो आत माणूस जातून कॉफी बनवतो आणि त्या कॉफीत काय टाकतो, झोपीच्या गोळ्या टाकल्यानंतर बाहेर येतो आणि यमला प्यायला देतो. यम ती कॉफी पितो आणि तिथंच झोपून जातो. ती लिस्ट त्या यमाच्या कमरेलाच बांधलेली होती. ती लिस्ट तो हळूच काढतो आणि ज्याचं जे पहिलं नाव होतं ती शेवटी टाकून देतो. मग यम उठतो आणि म्हणतो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे की आजपर्यंत मी एवढ्या लोकांना नेलं तरी माझा कोणी पाहुणचार नाही केला. आता मी ठरवलंय. तर तो म्हणतो, काय ठरवलंय. यम म्हणतो, मी आता ठरवलंयच की मी वरून चालू नाही करणार, मी शेवटून चालू करणार. तर काही पण करता येईल पण कधी यमाला फसवता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, टिटवी यमाची तरारी. तर संत आपल्याला कीड मुंग्यांपासून जागे करायला आले. तर एक दिवशी नाथ बाबा गोदावरीच्या नदीकाठी स्नाना करता गेले. नाथ बाबा गोदावरीच्या नदीकाठी स्नान करत असताना त्यांना एक विंचू बुडताना दिसतो. नाथ बाबा त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण नाथ बाबा जो विंचू तसाच हातात घ्यायचे तसा तो हाताला दंश करायचा. खूप वेळा नाथ बाबांनी त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आहे की नाही, तो विंचू नुसता हाताला दंश करायचा. तिकडून नाथ बाबाचा शिष्य पाहत होता. ते बोलला, शिष्य, अहो नाथ बाबा, तो विंचू तुमच्या हाताला दंश करत आहे तर तुम्ही का त्याला वाचवतायत. तर नाथ बाबा गोड वर्णन करतात, तो त्याचा चावण्याचा धर्म नाही सोडत तर मी माझा वाचवण्याचा का धर्म सोडत. बुडत हे जन न देखी डोळा, बुडत हे जन न देखी डोळा, बुडत हे जन देखी डोला, बुडत हे जन देखी डोला. येतो कळा बळा मानुनिया, येतो कळा बळा मानुनिया, बुडत जन माझे कविडोळा, बुडत जन माझे कविडोळा. येतो कळवळा मारनिया, येतो कळवळा मारनिया, बुडत हे जन न देखी डोळा, बुडत हे जन न देखी डोळा. उडते जनन देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. तर जगात संतांना खूप त्रास सहन करावा लागला. तर एक दिवशी मुक्ताईला खूप भूक लागलेली होती. मुक्ताई ज्ञानोबारायांकडे जाते, म्हणती, ज्ञानादादा मला खूप भूक लागलेली आहे. तेव्हा ज्ञानोबाराय बोलतात, तू इथंच थांब, मी आळंदीमध्ये जातून भिक्षा आणतो. त्यावेळेस ज्ञानोबाराय आळंदीमध्ये जातात. ज्यावेळेस ज्ञानोबाराय आळंदीमध्ये जातात, काही लोक ज्ञानोबारायांना बघून दार लावतात. तर काही लोक ज्ञानोबारायांना म्हणतात संन्यासाची मुलगा. काही लोकांनी ज्ञानोबारायांना भिक्षा दिलेली, पण काही लोकांनी त्या भिक्षेत माती मिसळली. ज्ञानोबाराय तीच भिक्षा घेतात
आणि घरी येतात आणि मुक्ताईची भूक भागवतात. माझे गुरुवर्य मनोज महाराज मोरे नेहमी सांगतात, आपल्याला जर समाजात पुढं जायचं असेल तर जगाचे चटके सहन करावे लागतील. विठ्ठल विठ्ठल अवतार तू धराया करण उधराया जन उधराया जन दड जीवा अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराया करण उधराया जन दड जीवा उधराया जन दड जीवा अवतार तुम्हा धराया करण उधराया जन दड जीवा उधराया जन दड अवतार तुम्हा धराया करण या जन दड जीवा जन जड जीवा उधराया जन दड जीवा जड जीवा जड जीवा. तर महाराज दोन वर्ग पाडतात, एक उपकार आणि एक अपकार. तर उपकार म्हणजे काय? आता तुम्ही म्हणशाल महाराज कशाला आलाय, तर चला मीच सांगतो. तर उपकार म्हणजे उपकाराची फेड अपकाराद्वारे करणे म्हणजे उपकार. विठ्ठल विठ्ठल तर एक दिवशी एका मुलाला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं होतं, पण काय त्याच्याकडे पैसे नव्हते. मग तो त्याच्या वडिलांकडे जातो आणि म्हणतो, बाबा बाबा मला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे. पण त्याचे वडील म्हणतात, माझ्याकडे पण पैसे नाहीत. तेव्हा ते दोघे सावकाराकडे जातात आणि म्हणतात, आम्हाला थोडे पैसे पाहिजे. सावकार म्हणतो, कशासाठी? तर ना त्या मुलाचा वडील म्हणतो, आहे की नाही, मला माझ्या मुलाला मिलिटरीमध्ये भरती करायचं आहे, त्यामुळे मला थोडे पैसे पाहिजेत. त्यावेळेस सावकार त्यांना थोडे पैसे देतो आणि त्या मुलाचा वडील त्या मुलाला मिलिटरीमध्ये भरती करतो. थोड्या दिवसांनी त्या सावकाराची आणि त्या मुलाच्या वडिलांची भांडणं लागतात. कशावरनं? शेतावरनं. भांडणं लागल्या दिवशी त्याच दिवशी तो मुलगा घरी येतो आणि सगळं सामान घरी ठेवतो आणि आईला म्हणतो, आई बाबा कुठं गेलेत? तेव्हा आई म्हणते, बाबा तर आत्ताच शेतात गेलेत. तर तो मुलगा शेतात जातो आणि तिथं कोणाची भांडणं? त्याच्या वडिलांची सावकाराची भांडणं चालू असतात. त्यावेळेस तो भांडणं थांबवत नाही, तिथलंच खोरं घेतो आणि त्या सावकाराच्या डोक्यात टाकतो. ह्याला म्हणावं उपकाराची फेड अपकाराद्वारे करणे. जे उपकाराची फेड अपकाराद्वारे करतात त्यांना मनुष्य असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जगात संतांना खूप त्रास सहन करायला लागला, पण संतांनी त्यांवर नेहमीच उपकारच केले. तर पहा, एक दिवशी मुंबाजी बुवांच्या शेतात खूप धान्य उगलेले होते, पण मुंबाजी बुवांना बाहेर जायचं होतं. मुंबाजी बुवांना टेन्शन होतं की आपण जर बाहेर गेलो तर आपल्या शेतातलं सर्व धान्य पक्षी खाऊन जातील. त्या मुंबाजी बुवा एक रिकामटेकडी माणसाला शोधत होते. तिकडून तुकाराम महाराज भजन करत येत होते. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
मुंबाजी बुवा इकडं बोलवतात. तुकाराम महाराज मुंबाजी बुवांना बोलतात, काय हो मुंबाजी बुवा? तर मुंबाजी बुवा बोलतात, तुम्ही माझ्या धान्यावर जरा लक्ष ठेवा, मी बाहेर जाऊन येऊस तर. मग मी बाहेर जाऊन आल्यावर तुम्हाला थोडंसं धान्य देईल. त्यावेळेस तुकाराम महाराज बोलतो, हो. त्यांना मुंबाजी बुवा बाहेर जातात. तुकाराम महाराज एका झाडाखाली बसतात. तुकाराम महाराज परत भजनात गुंततात, विठ्ठल पांडुरंग जाने पांडुरंग माने पांडुरंग जाने पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी मनी जागृत स्वप्ने जागृत स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग माने पांडुरंग ध्याने पांडुरंग जागृत स्वप्ने पांडुरंग जागृत स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी तुकाराम महाराजांना कळतच नाही कधी पक्षी आले आणि सर्व धान्य खाऊन गेले. तेव्हा मुंबाजी बुवा परत घरी येतात. मुंबाजी बुवांनी लांबूनच बघितलं तर मुंबाजी बुवा म्हणतात, अरे हे काय झालं? आपल्या शेतातलं सर्व पीक पशूंनी खाऊन टाकलं. तर मुंबाजी बुवा तिथलीच एक लिंबाची काठी घेतात. तुकाराम महाराजांना खूप हाणतात. तुकाराम महाराज आपले बिचारे घरी जातात. रात्री तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला सर्व होते, फक्त मुंबाजी बुवा नव्हते. मुंबाजी बुवा मंदिरामध्ये झोपले होते. त्यावेळेस तुकाराम महाराज मंदिरामध्ये जातात आणि मुंबाजी बुवांना बोलतात, तुमच्या हातांना तेल लावून देऊ काय? मला मारून मारून हात दुखत असतील. आणि तुमच्या शेतातलं सर्व धान्य जसं होतं तसं ते भरून टाकले. विठ्ठल 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 जे अपकारातून फेड उपकारात करतात त्यांना संत म्हणतात. संत नेहमी जगाच्या हितासाठी जागे आहेत. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, आपुलिया गीता जो आसे जागता आपुलिया गीता जो आसे जागता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया गीता जो आसे गर गर गप 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 गर आपुलिया गीता जो आसे जागता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता याचे या धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता माता पिता माता पिता माता पिता धन्य माता पिता तयाचे कुळी कन्य पुत्र होती जे साथे कुळी कन्या साथे
धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता धन्य माता धन्य माता पिता दयाचे धन्य धन्य माता पिता दयाची होळी कन्या पुत्र होती जय सात्विक कोणी कन्या पुत्र होती जय सात्विक महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. महाराज पुढे सांगतात, धन्य माता पिता तयाचिया. जी साचिक मुले ज्यांनी समाजात जन्म घेतला ती साचिक मुले आपल्याला समाजात पुढे कामाला येतील. ज्ञानोबा राय म्हणतात आमचे माता पिता धन्य आहेत, की ज्ञानोबा राय म्हणतात आमचे माता पिता धन्य आहेत, आम्हाला त्यांनी या समाजात जन्म दिला. प्रमाण देतात, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले ज्ञान देव जन्मले ज्ञान देव जन्मले धन्य धन्य जयाची पूजी देव जन्मले ज्ञानदेव जन्मले ज्ञान देव जन्मले धन्य धन्य दयाचे कुश ज्ञान देव जन्मले ज्ञान देव जन्मले ज्ञान देव जन्मले धन्य धन्य दयाची मूर्ती ज्ञान देव जन्मले ज्ञान देव जन्मले ज्ञान देव जन्मले धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्माले. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानोबरायांनी समाजात जन्म घेतला मात्र जगाचे कल्याण केले. सांगू का माझ्या ज्ञानोबरायांचे उपकार? तर सांगतो. उपकार नंबर 1, ज्ञानोबरायांनी नुसते एका साध्या पुस्तकावर हात ठेवला तर त्या पुस्तकाची ज्ञानेश्वरी झाली. उपकार नंबर 2, ज्ञानोबराय नुसते रस्त्याने एक दिवशी फिरत जाताना त्यांना मस्जिद दिसती, तर ज्ञानोबराय त्या मस्जिदाच्या दिशेने जात असताना त्यांना एक मुस्लिम धर्माचा माणूस अडवतो आणि म्हणतो, अहो ज्ञानोबराय इकडं कुठं, ही तुमच्या धर्माची नाही, आमच्या मुस्लिम धर्माची मस्जिद आहे. तर ज्ञानोबराय म्हणतात त्या मस्जिदीला एकदा विचार तू कोणाची आहेस, तर ती मस्जिद पण म्हणू लागती मी साक्षात महावैष्णव ज्ञानोबराय यांची आहे. उपकार नंबर 3, ज्ञानोबरायांनी भिंत चालवली. नुसतं ज्ञानोबराय भिंतीवर बसले तर ज्ञानोबराय म्हणाले चल ग भिंत, ती भिंत ज्ञानोबरायांच्या मागं चालू लागली. उपकार नंबर 4, ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला तर कसा, तर एक मुकी रेडा ज्याला लोक नावं ठेवतात त्याला मारतात, ज्याच्या नुसतं मस्तकावर हात ठेवला तर तो रेडा वेद बोलू लागला. उपकार नंबर 5, एक दिवशी सच्चिदानंद बाबा मेलेले होते. नुसतं ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबाच्या डोक्यावर हात ठेवला तर सच्चिदानंद बाबा उठून बसले. एवढे उपकार माझ्या ज्ञानोबरायांनी केलेले. विठ्ठल विठ्ठल. उपकार सांगू मी काय केले, उपकार सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय, बाप न करी ऐसी माय, बाप ऐसी माय बाप न करे ऐसी माय धर्म त्यांचे देखिले पाय, धर्म त्यांचे देखिले पाय
राम राम स्मरा आधी स्मरादी 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 केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय धर्माचे देखिले पाय दिले अभय अभय दानगा. तुकाराम महाराज म्हणतात आमचे माता पिता धन्य आहेत की आमच्या माता पितांनी आम्हाला या समाजात जन्म दिला, दास केले. म्हणून महाराज सांगतात जी साचिक मुले आपल्या समाजात जन्म आला त्याला देव हरीचा वाटा म्हणतो. आणि महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. 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 हरी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. 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 तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. होती जे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. वाटे देवा. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तर कन्या कशी असावी तर भाग्यरीतीगत कन्या असावी. तर सांगतो एक दिवशी पिंपरी चिंचवड गावामधील एक अनगड शाह नावाचा फकीर राहत होता. तो अनगड शाह नावाचा फकीर रोज आळंदीमध्ये भिक्षा मागायला जायचा, पण त्याची काही कटोर भरत नव्हती. एक दिवशी तो आळंदीमध्ये भिक्षा मागायला जातो आणि तेव्हा त्यांना एक वारकरी भेटतो आणि म्हणतो तो वारकरीला मी रोज आळंदीमध्ये भिक्षा मागतो तरी माझी कटोर भरत नाही. तर तो वारकरी म्हणतो तू देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या इकडे जा, तिथं तुझी नक्की कटोर भरल. तेव्हा अनगड शाह नावाचा फकीर देहूमध्ये तुकाराम महाराजांकडे जातो. तुकाराम महाराजांचं घर त्याला माहीत नव्हतं. तो एका वारकरीला विचारतो तुकाराम महाराजांचं घर कुठे. तो त्यांना तुकाराम महाराजांचं घर सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तो तुकाराम महाराजांच्या घरी जातो. बाहेर अंगणात भाग्यरीती खेळत असती. तो घरी जाऊन म्हणतो धन्य तुकोबा समर्थ. तेव्हा भाग्यरीती म्हणते मी तुकाराम महाराज नाही, मी तुकाराम महाराजांची मुलगी आहे भाग्यरीती. तर अनगड शाह नावाचा फकीर भाग्यरीतीला म्हणतो तुकाराम महाराज कुठं गेले. तर भाग्यरीती म्हणते तुकाराम महाराज तर आत्ताच भांडार डोंगरावर भजनसाठी गेलेत. महाराज प्रमाण देतात दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिनरंगी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिनरंगी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दीनदयाळी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. गोविंदाचे पोवाडे. गोविंदाचे पोवाडे. गोविंदाचे पोवाडे. गोविंदाचे पोवाडे. दीनदयाळी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दीनदयाळी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे.
रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे गोविंदाचे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. तर आतमध्ये जिजाऊ माता जात्यावर पीठ दळत होते. भाग्यरीती आतमध्ये धावत जाते आणि जात्यापासलं पीठ उचलते. जिजाऊ माता भाग्यरीतीच्या हातावर फटका मारते. सर्व पीठ खाली सांडतं. तेच चिमुटभर पीठ भाग्यरीती हातात आणते आणि त्या अनगडशा नावाच्या फकीराच्या कटोरमध्ये टाकते. तर पहा, कन्या अशी असावी. तर तुम्हाला समजलं नसेल, अजून एक दृष्टांत सांगतो. तर एक दिवशी भाग्यरीतीचं विवाह झाला. भाग्यरीती तिच्या माहेरी गेली. भाग्यरीतीला काही तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाता येत नव्हतं, पण त्यांच्या इथल्या आजी रोज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचे आणि जिथं ते घडायचं ते सगळं येऊन भाग्यरीतीला सांगायचे. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, ती आजी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेलेली आलीच नाही. तर तेव्हा तुकाराम थोड्या दिवसांनी ती आजी घरी आल्यानंतर भाग्यरीती बोलती, का हो आजी एवढ्या दिवस का? तर ती आजी म्हणती, तुझे बाबा वैकुंठात गेले, ते अजून आलेच नाही. तेव्हा भाग्यरीती दावा करते, बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा जय हो रती करी दावा भागीरथी करी दावा भाग्य रती करी दावा 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 बाबा गेले कोण्या गावा भाग्यरीती करी दावा. तर पा गेलेले तुकाराम महाराज वैकुंठातून आपल्या मुलीसाठी परत खाली आले. तर आता महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्र कसा असावा? तर पा पुत्र भक्त प्रल्हादागत असावा. एक दिवशी भक्त प्रल्हाद नामस्मरण करत होता, पण त्याचे वडील हिरण्यकश्यप त्याला नामस्मरण करून देत नव्हते. एक दिवशी भक्त प्रल्हाद नामस्मरण होता आणि त्याच्या वडिलांनी हिरण्यकश्यप यांनी भक्त प्रल्हाद नामस्मरण करताना पाहिलं. त्यावेळेस भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यप एक उंच टेकडीवर नेतात आणि खाली टाकतात. तरी त्या भक्त प्रल्हादाला देव वाचवतो.
एवढंच नाही तर भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकतात तरी ती तेलाची कढई गार होते. तर एक दिवशी हिरण्यकशिप भक्त प्रल्हादाला म्हणतात, तुझा देव कुठं आहे? त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतात, माझा देव ह्या खांबात आहे. त्यावेळेस हिरण्यकशिप त्या खांबाला लाथ मारतात. तर त्यामधनं काही नाही होत. त्यांना हिरण्यकशिप दुसऱ्या खांबाला लाथ मारतात तरी त्यामधनं काही नाही होत. तर शेवटचा खांब राहतो आणि हिरण्यकशिप त्या खांबाला लाथ मारतात तर त्यामधनं नरसिंह प्रगट होतो. हिरण्यकशिपला वरदान होतं की तू आत नाही मारणार, तू बाहेर नाही मारणार, तू कुठल्या अस्त्राने नाही मारणार, तू कुठल्या वस्त्राने नाही मारणार, तू वर नाही मारणार, तू खाली नाही मारणार. त्यावेळेस नरसिंह आणि त्या हिरण्यकशिपाला तिथंच उमऱ्यावर नाकाने फाडला. विठ्ठल विठ्ठल. हो. तर भक्त प्रल्हादाला नामस्मरण करायची आवड होती. तर आता तुमच्या मुलांना काय करायची आवड असते तुमच्या आमची सांगतो चला. आहे की नाही, एक मुलगा होता तो रोज शाळेत जायचा. आता तुम्ही म्हणता रोज शाळेत जायचा तर तो हुशार असेल, पण तो हुशार नव्हता. तर आहे की नाही, तो एक दिवशी शाळेत जातो आणि त्याला शिक्षक म्हणतात, तू तर काही हुशार नाही, त्यामुळे मी तुला एक सोपा प्रश्न विचारतो. तर त्याला शिक्षक म्हणतात, तू 10 फळांची नावं सांग. तर ते बोलतो, 10 काय, तुम्हाला मी 15 फळांची नावं सांगतो. तर तो 15 फळांची नावं सांगायला लागतो. पहिला गोड आंबा, दुसरा गोड गोड चिक्कू आणि तिसरा आंबट कैरी. त्यावेळेस तो तिथंच थांबतो. तर शिक्षक बोलतो, 12 फळांची नाव काय तुझा बाप सांगणार वय? तर तो म्हणतो, नाही सांगतोय की, 1 डझन केळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. तर एक दिवशी एक आई होती. त्या आईचा मुलगा बाहेर पुण्यामध्ये शिकायला गेलेला होता. तो मुलगा घरी येतो आणि आई त्याला एक गोड प्रश्न विचारते, माझा जर एक डोळा खराब झाला तर तू काय करशील? तर तो म्हणतो, मी तुला जेजुरीतील मोठ्या दवाखान्यात नेल. आई बोलती, तिथंही नीट नाही झालं. तर तो म्हणतो, तुला दिल्लीतल्या मोठ्या दवाखान्यात नेल. आई म्हणते, तिथंही नीट नाही झाला. तर तो म्हणतो, मी तुला महाराष्ट्रातील अख्ख्या मोठ्या दवाखान्यात नेल. आई बोलती, तिथंही नीट नाही झाला. तर तो म्हणतो, आई तूच सांग, माझा जर एक डोळा जर खराब झाला तर तू काय करशील? आई गोड वर्णन करते. आई म्हणते, मी तुला कुठल्याच दवाखान्यात नेणार नाही, मी तुला माझा डोळा काढून देईन. विठ्ठल विठ्ठल आता पुढे महाराज सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर काय असतं, एक कर्नाटक नावाचं गाव होतं. त्या कर्नाटक नावाच्या गावाच्या मध्ये एक दोन नद्या होत्या. त्या 2 नद्यांचं नाव तुंग आणि एका नदीचं नाव भद्रा होतं. त्या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि त्या दोन्ही नद्यांचं नाव पडतं तुंगभद्रा. त्यांना त्याच कर्नाटक गावामध्ये एक विठ्ठल विठ्ठल त्या उत्तम नावाच्या नगरामध्ये सत्य आचरण नावाची लोकं राहत होती. आणि त्या सत्य आचरण नावाच्या लोकांमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला प्रामुख्याने देवाने सगळं दिलेलं, फक्त त्याला पुत्र नव्हता दिला, म्हणून तो उदास होता. त्याला तर पुत्र नाहीच, पण त्याच्या गोट्यातल्या गायलाही पुत्र नव्हता आणि त्याच्या झाडांना फुलं आणि त्याच्या झाडाला फळं पण नव्हते. तो म्हणला, आपलं जगून काहीच फायदा नाही. त्यामुळे तो जंगलात जातो आणि एका झाडाखाली रडत बसतो. त्याची मागच्या जन्माची पुण्य होती, त्यामुळे त्याला एक साधू प्राप्त होतो आणि तो साधूला म्हणतो, आहे की नाही, मला देवाने सगळं दिले पण पुत्र प्राप्ती नाही दिली. तर तो साधू त्याचं भविष्य चेक करतो. तर तो साधू म्हणतो, तुला ह्या वर्षी तर पुत्र नाही, तुला पुढच्या 7 वर्षी पुत्र नाही. विठ्ठल 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 तर तो त्याचं दुःख अजून थांबायचं राहून त्याचं दुःख अजून वाढतं. तो जोर जोरात रडू लागतो. तर तो म्हणतो, साधू काही पण करा आणि मला पुत्र प्राप्ती होऊन द्या, नाहीतर मी तुमच्या पायावरच जीव देईन. साधू म्हणतो, बर मी तुला एक फळ देतो. मग साधू त्याला एक फळ देतात आणि तो बोलतो, हे घरी ने आणि हाय की नाही तुझ्या बायकोला हाय की नाही खायला दे. साधू काय त्याला श्लोक सांगतात. तो घरी जातो आणि त्याच्या बायकोला फळ देतो आणि त्याची बायको
फळ बोलते कसं खायचं, तर ते बोलते फळ खायचं आणि काही श्लोक सांगतो. मग ती बायको तिच्या बहिणीकडं जाते आणि ती बायको तिच्या बहिणीकडं गेल्यानंतर म्हणती, वय फळ खाल्ल्यावर कधी पुत्र होत असतो का? ती म्हणती, फळ खाल्ल्यावर जर पुत्र होत असता तर नवरं कशाला गेले असते. विठ्ठल 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 हो. त्यामुळं नाही की नाही ती धुंदुली ते फळ तिच्या गायला टाकते आणि म्हणती तिच्या बहिणीला, तू पोटामध्ये चिंध्यावर आणि हाय की नाही तुला पुत्र झाल्यानंतर मला दे. मग हाय की नाही काही दिवसांनी तिच्या बहिणीला पुत्र होतो आणि ती पुत्र तिच्या बहिणीला देते. मग हाय की नाही ती बोलती, मला पुत्र झाला, मला पुत्र झाला. तिचा नवरा ब्रह्मदेव सर्व गावाला पेढे वाटतो. काही दिवसांनी मग त्या गायला पण एक वासरू होतं. त्या वासरूचे कान नेहमी गायगत आणि हाय की नाही विठ्ठल विठ्ठल हो आणि अंग मनुष्यागत होते. त्यांना ती धुंदुली म्हणती, हा मला पुत्र झालाय तर ह्याचं नाव मीच ठेवणार. तर हाय की नाही ती त्या पुत्राचं नाव धुंदुकारी ठेवती आणि हाय की नाही ब्राह्मण म्हणतात ह्या पुत्राचं नाव गोकर्ण ठेवा. तर ते दोघं धुंदुकारी आणि गोकर्ण ठेवतात. तर गोकर्ण लहानपणापासून गुरुकुलमध्ये गेलेला होता. इकडं धुंदुकारी घरी होती, त्यामुळे हाय की नाही ती चोऱ्या मारा करायला लागली. ह्या कारणाने तिचे वडील निघून गेले. एक दिवशी ती धुंदुलीला म्हणते, सांग बाबांनी धन कुठं लपवले. पण धुंदुली काय धन कुठं लपवले सांगत नव्हती. त्यामुळं हाय की नाही त्या धुंदुलीला धुंदुकारीने खूप मारलं. रात्रीच ती घर सोडून निघून जाते आणि एका विहिरीत जाऊन पडते. तर आहे की नाही ती धुंदुली एक दिवशी राजाच्या घरात चोरी करायला जाते पेशांना घेऊन. त्यावेळेस ती राजाच्या घरात खूप सारं धन चोरी करते. ते पेशे म्हणतात, आपण जर आहे की नाही धन चोरी करताना जर घावलो तर ह्याच्यासोबत आपण पण मार खाईल. त्यामुळे आहे की नाही ते पेशे ते आहे की नाही धुंदुकरीच्या तोंडात इस्तू कुंबतात तरी तिला काही नाही होत. तर ते बोलते ह्याच्या तोंडात इस्तू कुंबला तरी काही नाही झाला. तर ते घरामध्ये खड्डा खांदतात आणि त्यात पुरतात. नंतर हे सर्व गोकर्णजींना कळतं. मग गोकर्णजी घरी येतात. तर गोकर्णजी घरी येतात तर उमऱ्यावर कधी घोडा व्हायचा तर कधी त्याचा उंट, कधी मांजर तर कधी काय. तर गोकर्णजींना काहीच कळत नव्हते. गोकर्णजींना म्हणतात, यार कोण आहेस रे तू. पण गोकर्णजींना काही बोलता येत नव्हतं. मग गोकर्णजी आपल्या मंत्रजालाचा वापर करतात आणि त्यांना वाणी प्राप्त होते. मग गोकर्णजी म्हणतात, अरे कोण आहे रे तू. तर धुंदुकारी म्हणते, मी तुमचा भाव धुंदुकारी आहे. गोकर्णजी म्हणतात, मी गायला वर्षी श्रद्धा गेलेलो तरी तुला मुक्ती नाही झाली. तर आहे की नाही धुंदुकारी म्हणते, मी इतकी पापी आहे की आहे की नाही तुम्ही किती गायला वर्षी श्रद्धा जा तरी मला मुक्ती भेटणार नाही. त्यावेळेस गोकर्ण घरी जातात, रात्रभर विचार करत बसतात. विठ्ठल 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 ते रात्रभर विचार करत बसतात. सकाळी सूर्योदय होतो. सूर्याला विचारतात, हाय की नाही मी गायला श्रद्धा गेलेलो तरी हाय की नाही माझ्या भावाला मुक्ती कशी नाही झाली. त्यावेळेस सूर्योदय म्हणतो, तू तुझ्या भावाला 7 दिवस गीता भागवताचे श्रवण करायला लाव. त्यावेळेस गोकर्ण त्याच्या भावाला 7 दिवस गीता भागवताचे श्रवण करायला लावतो. 1 दिवस गीता भागवताचे श्रवण झालं एक गाठ तुटायची, 2 दिवस गीता भागवताचे श्रवण झालं दुसरी गाठ तुटायची. अशा प्रकारे सर्व गाठ्या तुटल्या आणि त्याच्या भावाला मुक्ती मिळाली. एक दिवशी त्याला दिव्य विमान घ्यायला आलं आणि तो विमानामध्ये बसला आणि देवाच्या घरी गेला. अशीच जर भगवद्गीता जर तुम्ही गेली तर तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता
च्या तिसऱ्या चरणात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठोबा रकुमाय जय विठोबा रकुमाय एवढे हार पण गळ्यात पडायला मागच्या जन्माची पुण्याई लागते. तर आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल तर एकदा सगळ्यांनी हात वर करा. ज्यांना हात असतील ते हात वर करतील. सगळ्यांनी हाताने टाळीन मुखेने नाम करायचे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटिकाचे बोला तुमचे वर्तमान खोटे. हे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाग पिंगा नको नको घालू तुझ पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाग मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव करा वारी. पवार साहेब आम्ही पण आलो पाहिजे.
माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझे गुरुवर्य मनोज महाराज मोरे व दुसरे गुरुवर्य गणेश महाराज डोंगरगावे यांच्या चरणी अर्पण करतो. गायनाचार्य श्रीराम महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. गायनाचार्य शुभम महाराज पवार आणि साई महाराज पाटील यांच्या चरणी अर्पण करतो. गायनाचार्य साई महाराज, लावण्य महाराज, दुर्वा महाराज, सानवे महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. पेटी मास्तर आमचा मेन गायक मूर्ती लहानपण कीर्तिमान आयुष मस्के यांच्या चरणी अर्पण करतो. पेटी मास्तर दत्ता आबा मोरे यांच्या चरणी अर्पण करतो. सुंदर अशी पकवाजाची ज्यांनी साथ दिली ते असणारे शरद महाराज भुसारे यांच्या चरणी अर्पण करतो. आणि कैलास महाराज काळे आणि सुंदर असे आम्हाला कुठंही फिरायला नेणारे असे असणारे राजेंद्र महाराज नेटके यांच्याही चरणी अर्पण करतो. आणि माझे मामा मामी आलेत यांच्याही चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर पुत्र
याचा